प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये 6 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। कर्तव्य पथावर कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कडक तपासणी करण्यात येणार आहे। सोबतच त्यांचे बूट देखील तपासले जाणार आहेत। या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी कर्तव्य पथाच्या परिसरातून घेतला। पाहूया। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या पथसंचलनाची जी सुरुवात होणार आहे ती कर्तव्य पथावर होणार आहे आणि मी सध्या कर्तव्य पथावर आहे। मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। यावेळी 6 थराची सुरक्षा व्यवस्था असणार आहे आणि प्रत्येक बुटाची म्हणजे जोही व्यक्ती इथे येणार आहे जो बूट घालून येणार त्याची देखील तपासणी करण्यात येणार आहे। दिल्ली पोलिसांनी खास व्यवस्था केलेली आहे। सध्या आपल्याला पाहायला मिळतं की कर्तव्य पथावरती मोठ्या संख्येने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने बघितलं पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, त्यानंतर आर्मीचे जवान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळेस 6 स्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार आहे, ज्यामध्ये 3 स्तरीय जी व्यवस्था आहे ती व्यवस्था लष्कराकडे असणार म्हणजे आर्मीकडे असणार आहे, त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सेस असणार आहे, त्यानंतर दिल्ली पोलीस असणार आहे, त्यानंतर होमगार्ड्स देखील असणार आहे। यावेळेस जर बघितलं तर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेली आहे। एक मोठी व्यवस्था सीसीटीव्हीची आहे आणि सोबतच या संदर्भात मोठ्या संख्येने दिल्ली पोलिसांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। कंट्रोल रूम उभारण्यात आलेली आहे, तिथे सीसीटीव्ही मॉनिटरिंगसाठी देखील दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आलेला आहे। कम्युनिकेशन चॅनल देखील उभारण्यात आलेलं आहे। एक चॅनल बिघडलं तर दुसरं चॅनल देखील तयार ठेवण्यात आलेलं आहे। या सोबतच संपूर्ण जे लोक इथे किंवा प्रेक्षक जे या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहे व्हीव्हीआयपी सहभागी होणार आहे। यावर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो इथे येणार आहे। त्यावेळेस जर बघितलं तर इथे कुठल्याही प्रकारची हालचाल ज्याच्यामुळे धोका होऊ शकतो अशा सगळ्या हालचालींना टिपण्यासाठी सीसीटीव्ही असणार आहे। सोबतच लोकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की लोकांनी देशभक्तीच्या भावनेसाठी इथे यावं, 26 जानेवारीच्या परेडचा आनंद घ्यावा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, पण सोबत आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यासारखं ओळखपत्र देखील सोबत ठेवावं आणि सोबतच कुठल्याही प्रकारचं बॅकपॅक किंवा पाणी देखील इथे आणू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि खास करून ज्या पद्धतीनं इथे जर कोणी शूज घालून येत असेल त्या शूजची देखील तपासणी करण्यात येणार आहे। अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था यावर्षी आपल्याला 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। यंदा कर्तव्य पथावर यवतमाळच्या कलाकारांनी तयार केलेला चित्ररथ झळकणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित यंदाचा राज्याचा चित्ररथ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या चित्ररथाच्या द्वारे साकारण्यात आलेलं आहे। यवतमाळच्या 30 कलाकारांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला आहे।